जर तुम्हाला सुद्धा घरच्या घरी अशी मऊ लुसलुशीत इडली बनवायची असेल तर ही रेसिपी आत्ताच सेव्ह करा. चला मग बघूया या इडलीसाठी बॅटर कसं बनवायचं. तर 3 वाटी रेशनिंगचे तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ एवढं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. एक टाईम तांदूळ जास्त झाले तरी चालतील, पण डाळ मात्र वाढू नका. बरं, अर्धी वाटी पोहे टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि 3-4 वेळा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर पाणी टाकायचं आणि डाळीमध्ये अर्धा चमचा मेथी टाकायची आणि हे 9 ते 10 तास आपल्याला चांगलं भिजवायचे. भिजवल्यानंतर त्यातलं थोडंसं पाणी काढून टाका, डाळीमधलं आणि तांदळामधलं दोघांमधलं पाणी थोडं थोडं ठेवायचे. डाळ आणि तांदूळ एकत्र करायचे आणि बघू शकता आपण बॅटर कसं फिरून घेतलेलं आहे मिक्सरमधून. तर जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही. तर हे बॅटर आपल्याला एका गरम जागेवरती रात्रभर ठेवून द्यायचं आहे. आता उन्हाळ्यात सोडा टाकायची काही गरज नाही आहे. अशाच काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या मी लाँग व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. तुम्हाला लाँग व्हिडिओ बघायचा असेल तर मला बॅटर म्हणून कमेंट करा, मी तुम्हाला लिंक पाठवून देईन. बघू शकता मस्त छान बॅटर फर्मंट झाल्यानंतर आपण इडली पात्रामध्ये बॅटर टाकायचं आहे आणि वाफवायचे आपल्याला ह्या मध्यम आचेवरती 15 ते 20 मिनटासाठी. मस्त छान इडली वाफवली जाते आणि मऊ लुसलुशीत होते. बघू शकता ती छान टम्म फुगलेली आहे. बघू शकता इडली किती मस्त छान अशी सॉफ्ट झालेली आहे. डिटेल रेसिपी यूट्यूब चॅनलवरती पोस्ट आहे, लिंक हवी असेल तर कमेंट करा. आणि तुमची इडली कशी झाली कमेंट करून नक्की सांगा.